यावेळेस एक ब्रेकिंग बातमी येते। दिल्लीमध्ये एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याचं कळतंय। बोईंग 777 या विमानाला ही भीषण आग लागलेली आहे। पॉवर युनिटला आग लागलेली आहे। दिल्ली एअरपोर्ट इथे काल रात्री ही आगीची दुर्घटना घडली होती। एसी दुरुस्त करत असताना ही आग लागल्याचं देखील कळतंय। दिल्लीहून सन फ्रान्सिस्को या ठिकाणी हे विमान जात होतं आणि त्याच वेळेस ही आगीची घटना घडलेली आहे। एसीचं काम सुरू असतानाच ही आग लागलेली आहे आणि यानंतर फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झालं आणि ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। नवी दिल्ली विमानतळावर असणाऱ्या या विमानाला ही आग लागली होती। आमचे प्रतिनिधी समीर भिसे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। समीर, काय अधिकची माहिती? बोईंग 777 ला ही आग लागली होती। ऑक्झिलरी पॉवर युनिट जे असतं एक भाग आहे तो एअर इंडियाच्या फ्लाईटचा प्रत्येक फ्लाईटमध्ये असतो, त्यातला याला आग लागली होती। एसी दुरुस्त करत असताना ही आग लागली, मात्र त्वरित या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। मात्र सुदैवाने या जेव्हा रिपेअर काम सुरू होतं तेव्हा कोणत्याही प्रवासी किंवा इतर ज्याला आपण क्रू मेंबर म्हणतात कुणीही तिथे नव्हतं। प्रवासी जे सॅन फ्रान्सिस्कोला जाणार होते त्यांच्यासाठी मग नवीन विमानाची व्यवस्था करण्यात आली का? त्यांची काही व्यवस्थेमध्ये काही गैर झाली का? नक्कीच। त्यानंतर जेव्हा ही आग लागली, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं, त्यानंतर दुसऱ्या विमानाने यांची व्यवस्था करण्यात आली अशी माहिती सध्या मिळते आहे। कारण का आग लागल्यामुळे त्या विमानाला बघून दुसऱ्या विमानाची व्यवस्था प्रवाशांसाठी करण्यात आली। अगदी समीर, या ठिकाणी जी आपण दृश्य बघतोय त्यामध्ये फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी दाखल झालेली आहे, परंतु आग जी आहे ती आतून भडकल्याचं पूर्णपणे दिसतंय। विमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात खरं तर या आगीमध्ये विमानाचं देखील मोठं नुकसान झालंय, त्या संदर्भात काही कळालंय? नक्कीच। आग लागल्यामुळे आतले जे काही एसी दुरुस्त करत असताना जो भाग होता त्यावेळेसचा तिथेच डॅमेज झालेला आहे। आणि कारण का एअरपोर्टची स्वतःची व्यवस्था आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यावत तिथे उपलब्ध असते, त्यामुळे लगेचच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। मात्र जो डॅमेज आतून व्हायचा होता तो झालेला आहे आणि त्या दुरुस्तीचं काम पुढच्या काळामध्ये ते होणार आहे। धन्यवाद समीर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय दिल्ली एअरपोर्टवर एअर इंडियाच्या बोईंग 777 या सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानाला भीषण आग लागली होती आणि अखेर ही आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडला यश आलेलं आहे।